देवेंद्रजी फडणवीस साहेब, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेतृत्व आदरणीय छगनजी भुजबळ साहेब, राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय रामजी शिंदे, आदरणीय योगेशजी टिळेकर, आदरणीय रामजी सातपुते, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पडतोय, ते आदरणीय केशव महाराज उकळीकर, आदरणीय रखमाजी महाराज नवले, सावता महाराज वसेकर व सर्व महंत महाराज वंशज मंडळी, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी व माझे बांधवांनो, सर्वप्रथम गेले अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी प्रयत्न सुरू होता ते म्हणजे भक्त परिवार मेळावा आयोजित करत असताना या ठिकाणी वास्तव्यास आल्याला भक्ताला राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी आणि खऱ्या अर्थानं आरणचा विकास व्हावा. आज हे सर्व स्वप्न साक्षात उतरताना दिसतंय, याचा माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकीला अभिमान वाटतो. संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळेस असे आनंदाचे क्षण सत्यात उतरत असताना माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना मला जाणवतोय. गेली 45 वर्षाचं संत सावता महाराजांचं इथलं वास्तव्य खऱ्या अर्थानं कर्म आणि कर्तव्य हीच ईश्वर सेवा मानत आपल्या सेवेमध्ये दंग असताना हीच आपली ईश्वर सेवा हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा सावता महाराजांचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला संदेश देणारा आहे. पंढरीच्या विठुरायाला परमदैवत मानत असताना कधी पंढरपूरला जायची गरज संत सावतामारी महाराजांना पडली नाही, पण पंढरीचा विठुराया मात्र साक्षात या ठिकाणी येऊन महाराजांना दर्शन देतो. आणि ही ईश्वर सेवा किती मोठी आहे, भक्ती किती मोठी आहे, कर्म किती मोठं आहे, कर्तव्य किती मोठं आहे हे खऱ्या अर्थानं त्यांच्या कृतीतून दिसून येतं. कर्मे शुभ असावा असं जे कर्मयोगी म्हणतात, खऱ्या अर्थानं चांगल्या कर्मातूनच ईश्वराला बजावे ही त्यांची वृत्ती होती. आणि म्हणून हाच विचार महाराष्ट्रातला हा माळी समाज त्याच्या कर्तव्यातून दाखवून देतो. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आपल्या समोर सांगायला आनंद वाटेल, महाराष्ट्राचं चांद्रयान, देशाचं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं, पण हे चांद्रयान यशस्वी करत असताना सर्वाधिक सहभाग त्याच्यामध्ये जो होता तो महिला भगिनींचा होता. आणि माझ्या या महिला भगिनींना त्यांच्या आयुष्याच्या अज्ञानाने अंधारलेल्या वाट्या ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून जर कोणी दिले असेल तर ते माझ्या सावित्रीमाईंनी दिल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा विचार, ही प्रगती ही सावित्रीमाईमुळे या राज्याची, राष्ट्राची, देशाची होती. पुण्यामध्ये उभं राहत असलेलं हे सावित्रीमाईचं स्मारक केवळ महाराष्ट्रालाच नाही, केवळ देशालाच नाही तर जगाला एक दीपस्तंभ म्हणून उभं राहत ज्ञान देईल, एक प्रकाश देईल, याचा आम्हाला अभिमान वाटतो. 150-200 वर्षापूर्वी सावित्रीमाईवरती टीका होत होती, शेणा मातीचे गोळे फेकले जात होते. आमच्या माऊलींनी ते सहन केलं. एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, माझ्या या सावित्रीच्या लेकी शिकल्या तर पुढे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील, स्वतःचा हक्क आणि अधिकार ओळखतील आणि या आयुष्याच्या वाटेमध्ये संघर्ष करत असताना ताठ मानेने उभ्या राहतील. आज आम्ही ती विचारधारा आत्मसात करतो, समाजामध्ये जगतो. पण आदरणीय फडणवीस साहेब, मला विनंती करायची, आज ही महाराष्ट्रामध्ये जर माझ्या या महिला भगिनींवरती कोणी शेणा मातीचे गोळे नाहीत,
पण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, असा कुठे छळ करत असेल तर आपण त्याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि हा संदेश समाजामध्ये द्यावा. तर आज ही माझ्या सावित्री जिजाऊच्या लेखी ताठ मानेने समाजामध्ये जगू शकतील, सक्षमपणे उभे राहतील. आज या ठिकाणी इतका चांगला सोहळा पार पडतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपण भक्तगण उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय भुजबळ साहेब यांना ऐकायचंय. मला देखील ती उत्सुकता आहे. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद ताई. आपण खऱ्या अर्थानं सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. यानंतर मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण अगदी 3 मिनिटांमध्ये आपलं भाषण करायचं आहे. यानंतर मी विनंती करतोय महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं लाडके आमदार योगेश अण्णा टिळेकर साहेब यांना आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. संत शिरोमणी सावता महाराज की. आज आपल्या श्री क्षेत्र आरणमध्ये सावता महाराजांच्या 729व्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांसाठी भक्त निवासाचं भूमिपूजन आणि समस्त सावता भक्तांचा मेळावा या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं भूमिपूजन होत आहे असे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी या राज्याला गतिमान आणि नियोजनबद्ध विकास देण्याचं स्वप्न पाहिलं असे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजून या नगरीमध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं. या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगनजी भुजबळ साहेब ज्यांनी या आरणला विकसित करण्याचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी जिद्द बांधलेली आहे असे आपल्या सर्वांचे या राज्याचे मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, महिला आयोगाच्या या राज्याच्या अध्यक्ष आमच्या भगिनी रुपालताई चाकणकर, माझे विधान परिषदेतील ज्येष्ठ आमदार नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय राम शिंदे साहेब, माझे विधानसभेतील युवा सहकारी मित्र आमदार राम सातपुते साहेब, माजी आमदार बळीरामजी सिरस्कर, माजी आमदार रामजी कांडगे, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अविनाशजी ठाकरे, रंजनजी गिरमे, सुभाषजी राऊत, उपस्थित सर्व संत मंडळी, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व समाज बांधव मित्रांनो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं अतुल सावे साहेब यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो की 750 वर्षानंतर या आरणला ज्या माळी समाजाचे एक शक्तीस्थान आपण सर्वजण मानतो त्या आरणाचा विकास करण्याचं स्वप्न अतुल सावे साहेबांनी या वसेकर परिवार आणि माळे परिवाराच्या वतीनं साकारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सावे साहेबांचं आपण जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. मी अधिक बोलणार नाही, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो की ज्या श्री क्षेत्र आरणमध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करतो, ज्या सावता महाराजांनी या देशाला एक आधुनिकतेचा संत म्हणून ज्यांची ओळख आहे त्याचा उल्लेख आता रुपालताईंनी केला की हजारो वर्षांची आमची वारीची परंपरा असताना हजारो लाखो भाविक पंढरीच्या वारीला याच रस्त्यावर जायचे, परंतु संत शिरोमणी सावता महाराज यांनी ठरवलं होतं की माझ्या कामामध्ये परमेश्वर आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, माझं काम हे जिद्दी आणि प्रामाणिकपणाने करायचं तेच माझा पांडुरंग आहे. हा मानणारा आधुनिक संत सावता महाराजांच्या रूपाने या देशानं जगानं पाहिलं, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करणारा समाज आहे. ज्या पद्धतीनं साक्षात पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे, ज्याच्यावरती प्रेम केलं त्या प्रेमावरती प्रामाणिकपणे निष्ठेने प्रेम करतो. आणि आज आपल्या रूपानं या भक्त निवासाचं भूमिपूजन होत आहे. तमाम महाराष्ट्रातला माळी समाज आज
तुम्हाला या हृदयामध्ये स्थान देणार आहे आणि आयुष्यभर ते स्थान जपण्याचं वचन आजच्या निमित्तानं माझं तमाम माळी समाज या ठिकाणी करणार आहे. साहेब, हा समाज महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करतो. या देशाला समतेचा संदेश महात्मा फुलेंनी दिला. ज्या छत्रपती शिवरायांना आदर्श मानून या महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सामान्य मावळ्याला एकत्र करून या राज्यामध्ये, या देशामध्ये स्वराज्य निर्माण केलं. त्या छत्रपती शिवरायांच्या विचारावरती आम्ही काम करतो. त्यांचा विचार आम्ही या ठिकाणी समाजामध्ये पुढे नेतो. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं बाकी अन्य काम आमच्या सगळ्यांसाठी आदर्शवत आहे. पण सगळ्यात महत्वाचं काम आम्हा सर्वांना आदर्शवत आहे की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या राजाची 190 वर्षानंतर समाधी शोधून देशातली पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी साजरी केली. याचा नितांत आदर आम्हा सर्वांना आहे. आणि म्हणून या समाजाबद्दल साहेब एकच सांगेन, हा प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारा समाज आहे. तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य वारकऱ्याच्या मुलाला विधान परिषदेमध्ये पाठवलं. मी त्याचा मनापासून माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या समाज बांधवांच्या वतीनं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी साहेब आपला मनापासून आभार मानतो, आपले धन्यवाद व्यक्त करतो. साहेब, हा समाज असा आहे, एका राजासारखा आहे. एक राजा संध्याकाळच्या वेळेला आपल्या सिंहासनावरती बसलेला असतो. सांज वेळ असते आणि राजाला दिसतं की आपल्या राजवाड्यातनं एक सुंदर आभूषण घातलेली एक अतिशय तेजस्वी स्त्री राजवाड्यातनं बाहेर निघायला लागते. राजाला कुतूहल वाटतं की माझ्या राजवाड्यातल्या माझा परिवार मला ओळखीचा आहे, माझ्या दास्या मला ओळखीच्या आहेत, नोकर मला माहिती आहेत, परंतु इतकी तेजस्वी स्त्री माझ्या राजवाड्यातनं कोण जातीये? राजा त्या स्त्रीला विचारतो, तू कोण आहेस? ती सांगते, मी लक्ष्मी आहे. या राजवाड्यामध्ये अनेक वर्ष लक्ष्मी राहत होती, आता मला तुझ्या राजवाड्यामध्ये राहायचं नाही, मला या ठिकाणी जायचं आहे. राजा त्या लक्ष्मीच्या पाया पडतो, तिला जाण्याची विनंती करतो. काही वेळानंतर 5-10 मिनिटांवर पुन्हा एक सुंदरशी जायला निघते. राजाला विचार पडतो, आता काही वेळापूर्वी माझ्या राजवाड्यात लक्ष्मी गेली, आता ही सुंदर स्त्री कोण आहे? पुन्हा राजा कुतूहलाने विचारतो, तू कोण आहेस? ती म्हणते की आता लक्ष्मी मी गेली, मी सत्ता आहे, तुझ्या राजवाड्यामध्ये सत्ता राहणार नाही. पुन्हा राजा तिच्या पाया पडतो, सत्ता सुद्धा त्याच्या राजवाड्यातनं जाते. पुन्हा एक सुंदर पुरुष जायला निघतो. राजाला अतिशय वाईट वाटतं की लक्ष्मी गेली, सत्ता गेली, आता हा कोण चाललेला आहे? राजा त्याला विचारतो, तू कोण आहेस? तो सांगतो की मी यश आहे. ज्या राजवाड्यामध्ये लक्ष्मी घेऊन गेली, सत्ता गेली, तिथे यश थांबणार नाही. राजा त्या यशच्या सुद्धा पाया पडतो, यश सुद्धा राजवाड्यात घेऊन जातो. पुन्हा एक स्त्री जायला निघते. राजाला अतिशय वाईट वाटतं, लक्ष्मी गेली, सत्ता गेली, यश गेलं, आता कोण झालंय? ती सांगते, मी प्रतिष्ठा. ज्या राजवाड्यामध्ये लक्ष्मी, सत्ता, यश नाही, तिथे प्रतिष्ठा राहणार नाही. प्रतिष्ठा सुद्धा राजाच्या राजवाड्यातनं जाते. आणि काही वेळानंतर साहेब एक पुरुष जायला निघतो, राजबिंडा पुरुष, अतिशय देखणा पुरुष. राजा कुतूहलाने विचारतोय, आता माझ्याकडे राहिलंय काय? माझ्या राजवाड्यात असलेली सत्ता गेली, यश गेलं, प्रतिष्ठा गेली, लक्ष्मी गेली, आता या ठिकाणी मी, हा कोण जायला निघालाय? त्यावेळेस तो सांगतो की मी या राजवाड्यातला सदाचार आहे. राजा त्या सदाचाराच्या पाया पडला आणि त्याला सांगितलं की माझ्या राजवाड्यामध्ये लक्ष्मी नसेल चालेल, सत्ता नसेल चालेल, यश नसेल चालेल, प्रतिष्ठा नसेल चालेल, परंतु चांगलं वागणं आम्ही सोडणार नाही. त्या सदाचाराला राजाने पुन्हा घरामध्ये बसवलं आणि गेलेली लक्ष्मी, गेलेली प्रतिष्ठा, गेलेली यश आणि गेलेली सत्ता पुन्हा राजवाड्यामध्ये आली. असा हा माळी समाज आहे, कायम सदाचाराने वागणारा, कायम सर्वांशी नम्रपणे वागणारा, जिद्दीने आणि प्रामाणिकपणे समाजामध्ये काम करणारा समाज आहे. आपण या ठिकाणी आलात, मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं आपला आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. यानंतर मी विनंती करतोय आमदार राम शिंदे साहेब यांना, खऱ्या अर्थानं कर्जत जामखेडच्या विकासासाठी सदैव कार्यशील असलेले कर्तृत्व आमदार राम शिंदे साहेब. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं
व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर नामदार अतुलजी सावे साहेब, आमचे सहकारी मित्र आमदार योगेश अण्णा टिळेकर, आमदार राम सातपुते, माजी आमदार बळीरामजी सिरस्कर, माजी आमदार खांडकेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, सुभाषजी राऊत, हरिभक्त परायण उकळीकर महाराज, हरिभक्त परायण नवले महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभरातून उपस्थित असलेले सर्व भक्तगण, बंधूंनो आणि भगिनींनो, संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं महाराजांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 750 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. महाराष्ट्रातील अतिशय अग्रगण्य असे हे संत या अरणगावामध्ये होऊन गेले. ही अतिशय पवित्र अशी भूमी आहे आणि या पवित्र भूमीमधूनच खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या पूजा अर्चा आणि खऱ्या अर्थानं भक्तिभावाने त्यांनी जे काही काम केलं, तर असे एक भक्त होते की आजच्या दिवशी पंढरीचा पांडुरंग थेट पंढरीवरून आरणला येतो. हे खऱ्या अर्थाने संत शिरोमणी महाराजांचं, सावता महाराजांचं महत्व आहे. लाखो भाविक पंढरीकडे जातात, पण पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांना अभिवादन करण्यासाठी या पुण्यनगरीमध्ये येतात. खरं तर महाराजांनी सांगितलं या आरणचा तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे. मला असं वाटतं की 750 वर्षापूर्वी संत शिरोमणी सावता महाराजांच्या या तीर्थस्थळाचा विकास होणं अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं, परंतु खऱ्या अर्थानं हा समाज बांधव सगळ्या अर्थाने सक्षम झाला पाहिजे. समाज बांधव पुढे गेला पाहिजे, विकास केला पाहिजे, अशा आपल्या वाणीतून आणि भक्तीतून जो संदेश संत शिरोमणी सावता महाराजांनी दिला, आज राज्याचे उपमुख्यमंत्री, दोन्ही मंत्री यांच्या हस्ते या तीर्थस्थळाचा विकास होतोय. भक्त निवासाचे भूमिपूजन झालेले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा या आरणमध्ये येणार आहे. आणि आता योगेश अण्णांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित स्वरूपामध्ये सावता महाराजांचे आचार विचार आपल्याला भविष्याच्या काळामध्ये पुढे घेऊन जायचे आहेत. आणि म्हणून साठी या आरणमध्ये काम करत असताना आरणची सगळी मंडळी अतिशय हिरारीने भाग घेते. महाराजांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडच्या लोकांनी विशेष असं सहकार्य केलं म्हणून आम्ही इथं जमीन घेऊ शकलो. आरणच्या सावता महाराजांच्या मंदिरामध्ये बोर्ड वाचला, नाशिक वरून संत सावता महाराजांचे भक्त यांनी मंडपासाठी आपलं योगदान दिलं. मला असं वाटतं भविष्य काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर देशातून संत शिरोमणी सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी येईल. परंतु या निधीचा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. माणसाने माणसाला आचार आणि विचार देताना, सौहार्दाचं वातावरण ठेवताना भविष्यामध्ये कशाची आवश्यकता आहे, कशाची गरज आहे, काय आपल्याला लक्ष भेदायचंय हे देखील या तीर्थस्थळावरून पवित्र भूमीतून आपल्याला घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून साठी मी आपल्या सर्वांना या निमित्तानं संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी अतिशय नम्रपणे अभिवादन करतो. या निमित्तानं मलाही चॅरिटेबल ट्रस्टने बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता. धन्यवाद साहेब, आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. यानंतर मी विनंती करणार आहे, ज्यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या तीर्थक्षेत्र आरणचा विकास व्हावा, आपली आस्था, आपलं प्रेम, आपलं स्नेह, सर्वस्व या तीर्थक्षेत्र आरणच्या विकासासाठी देण्याचं ध्येय ठरवलं आणि त्याच ध्येयातून खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र आरणमध्ये हा विकास झाला पाहिजे हा श्वास त्यांनी घेतलेला आहे, हा ध्यास त्यांनी घेतला आहे. असे नामदार अतुलजी सावे साहेब यांना मी विनंती करतो या सभेला आपण संबोधित करावं. नामदार अतुलजी सावे साहेब.
छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचे शूरवीरांची जन्मभूमी, कर्मभूमी तसेच संतांची तपोभूमी राहिलेली आहे आणि वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत म्हणून संत शिरोमणी सावता महाराजांचा लौकिक आहे आणि आपल्या या पावन व पवित्र आनंद नगरी ही संत सावतांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे आणि म्हणून आजच्या या संत शिरोमणी सावता महाराजांच्या भक्त परिवारांच्या या मेळाव्याला व भक्त निवासाच्या वास्तुशिल्प म्हणजेच भूमिपूजनाच्या या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या समाजाला ज्यांनी नेहमीच पाठिंबा दिला असे आदरणीय छगन भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार राम शिंदे साहेब, माझे मित्र व सहकारी आमदार योगेश टिळेकरजी, आमदार कल्याण शेट्टी साहेब, आमदार राम दसपतेजी आणि ज्यांनी तोफदार असं भाषण केलं असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सावता महाराज वसेकरजी, महामंडळेश्वर निशानंद, माजी आमदार बळीराम शिरसेकरजी, माजी आमदार दांडगेजी, प्रभू महाराज माळीजी, अविनाश ठाकरेजी खास नागपूरहून आलेत, ते अनिल जाधवजी नाशिकहून आलेत, आमचे उबाळे मामा छत्रपती संभाजीनगरहून आलेत, आमच्या सहकारी शालिनताई मुंदे, तसंच रविकांत महाराज वसेकर, नवनाथ महाराज आंगोडे, शंकर महाराज, सतीश शिंदे, अभिजित पाटील, शंकरराव बोरकर, मंगेश ससानीजी, सुभाष राऊतजी, गणेश अमोलकरजी, महादेव महाराज जुबरजी, सकरचंद महाराज लोखंडेजी, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आणि समाज बांधवांनो, आज अतिशय महत्वाचा आणि आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. साहेब, आम्ही अनेक वर्षापासून आरणला येतो. भुजबळ साहेबांनी पण त्यांच्या प्रयत्नातून या आनंदचा विकास व्हावा याकरता प्रयत्न केला. मीही मागच्या टर्म मध्ये पंकजाताई मंत्री होत्या, त्यांच्याकडून 2 कोटी रुपये आणले होते. या बाजूला कनेक्टेड रस्त्यांचं आपण काम केलं. आताही डीपीडीसी मधून आपण जवळजवळ 4 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून पण इकडे विकास होणार आहे. पण साहेब, आज माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आज आरण हे समाजासाठी एक अतिशय महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूरच्या वारीला जाणारा प्रत्येक व्यक्ती इकडे थांबून इकडे दर्शन करून जातो. आता मी काल आलो इकडे, मला आल्यावर इकडे रात्री 10 वाजता विचार केला काय करायचं, तर थांबायला मला सोलापूरला जावं लागलं. नाही तर काही लोक माझ्या बरोबरचे होते ते पंढरपूरला गेले थांबायला. सांगण्याचा उद्देश असा आहे की इकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती, म्हणून आपल्याला आणि म्हणूनच हे आज भक्त निवासाचं काम इकडे सुरू केलेलं आहे. आपल्या हाताने ते झाले. नक्कीच आपण ज्या गोष्टीत हात घालतात ती गोष्ट कधीही अपुरी राहत नाही, ती पूर्ण होते. त्याचं 2 उदाहरणं मी देतो. आज भिडेवाड्याचा प्रश्न होता साहेब, अनेक वर्षापासून होता, आम्ही प्रयत्न करत होतो, भुजबळ साहेब प्रयत्न करत होते, पण ज्या दिवशी आपण एक मीटिंग घेतली आणि ज्या पद्धतीने आपण कमिशनरला सांगितलं या पद्धतीने प्रेझेंटेशन करा आणि आपण जो निर्णय केल्यामुळे आज भिडेवाड्याचा निर्णय आज सरकारच्या बाजूने लागला, त्याच्यात 100% क्रेडिट हे आपलं आहे. आज त्याच्यामुळेच आज तिकडे आता लवकरच महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुलेंचं स्मारक होणार आहे, मुलींचं वसतिगृह होणार आहे. असे अनेक निर्णय आपल्यामुळे. आपण न्यायगावला आला होता, नायगावला पण आल्यावर आपण तिकडे पण सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी आपण तिकडे मुलींसाठी मिलिटरी, NDA अशा विविध मिलिटरी प्रशिक्षण अशा ह्याचं आपण तिकडे जी MTDC ची जागा होती
त्या जागेमध्ये ते सुरू करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे स्मारक सावित्रीबाई फुलेंचं होतं त्याचा आमच्या डिपार्टमेंटच्या मध्येमध्ये 30 लाख रुपये देऊन ते स्मारकाचा पण विकास केलेला आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या सगळ्या आपल्या मार्गदर्शनाखालीच काम करत असताना या सगळ्या गोष्टी करू शकतो सर. आणि आरणचं महत्व सगळ्यांनी सांगितलं, मी त्याच याच्यावर परत बोलणार नाही. पण साहेब माझी एकच विनंती आहे की आज आपण माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपण मला मंत्री केलं आणि मला सर्वात मोठा आनंद आहे की ज्या ओबीसी डिपार्टमेंटला पूर्वी 2200 कोटी होते ते आपण 7800 कोटी बजेट करून खरोखर आज या समाज ओबीसी समाजासाठी खरोखर आपण उपकार केलेले आहेत. कारण की सगळ्यांना संधी मिळते. आज आमचं महाज्योतीचं जे अभ्यासक्रम आहे साहेब, त्या महाज्योतीच्या मंडळाच्या माध्यमातून रामभाऊ शिंदे असताना मंत्री असताना हे झालं होतं, त्यानंतर कुठे साहेब होते, पण आज त्यावेळेस महामंडळाचं बजेट होतं आणि त्या आज जो 5 पट आपण बजेट वाढवून दिलेलं आहे. आज सांगायला आनंद होतो मला की कालच एक रिझल्ट लागला साहेब PSIचा आणि त्याच्यामध्ये महाज्योतीचा एक विद्यार्थी आहे, अमोल घोतकुले, तो साहेब पहिला आलाय. महाज्योतीचा विद्यार्थी पहिला आलाय. मला आनंद आहे सांगायला की आज आपण जे ओबीसी समाजातील सर्वांना आज प्रोत्साहन दिलं, आपण ज्या आम्हाला दिल्यामुळे आज आम्ही हे सगळं करू शकतोय आणि आपल्या पाठिंब्यामुळेच या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी माझ्या या मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली केले. आम्ही मुला मुलींचे हॉस्टेल सुरू झालेत, आज बाकीच्या ठिकाणचे पण सुरू होत आहेत. आज मुलींसाठी मोफत शिक्षण तर आपल्या सरकारने केलेलंच आहे, पण अनेक अशा योजना आहेत ज्या सरकारने आज ओबीसी समाजासाठी सुरू केलेल्या आहेत. आज स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण असेल, मिलिटरीचं प्रशिक्षण असेल, पोलीस भरतीचं प्रशिक्षण असेल, अशा अनेक योजना जवळजवळ 27,000 विद्यार्थी साहेब आपल्या या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. तुम्ही म्हणाल या ठिकाणी हा विषय बोलायचे आहे, पण कसं आहे की आपण आपल्या सरकारने जे केलंय ते काम आज सगळ्या नागरिकांना, सगळ्या माझ्या समाज बांधवांना सांगणं माझ्यासाठी कर्तव्य आहे माझं. आणि मला नक्कीच खात्री आहे की यापुढेही आपण समाजातील सर्व घटकातील लोकांना हे आपण करू शकू. मी जास्त वेळ घेणार नाही, मलाही माहिती आहे आपल्याला नागपूरला पोचायचं आहे. भुजबळ साहेबांचं पण भाषण आहे, लांब भाषण आहे. पण सर आज जसं मी सांगितलं की पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी इकडे थांबतो, त्याच्यामुळे या भागाचा विकास व्हायला पाहिजे. आणि हा विकास सरकार देते, थोडे थोडे पैसे देते, नाही असं नाही, मी हे म्हणणार नाही. पण माझी एक या ठिकाणी आवर्जून विनंती आहे सर की आपण सगळीकडे सर्व तीर्थक्षेत्रांना पैसे देतायत, सर्व करतायत, कारण या तीर्थक्षेत्राला आपण दर्जा द्यावा आणि तो दर्जा देऊन त्यामुळे या आरणचा विकास होईल. नक्कीच मला खात्री आहे की आपण आज आमच्या विनंतीला मान द्याल आणि विनंती आमची स्वीकाराल. कारण की आपण माझा अनुभव जो मागच्या माझ्या मंत्रिपदाचा, मी जी गोष्ट साहेबांकडे घेऊन गेलो, साहेबांनी मला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणलं, म्हणूनच आज 2200 कोटीचं बजेट 7800 कोटी पर्यंत गेलं आणि ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या यशस्वीपणे आम्ही पार पडतोय आज. आणि ज्या ज्या शब्द आम्ही हाऊस मध्ये दिले होते ते सगळे पूर्ण करतोय. भुजबळ साहेब पण नेहमी त्याचा पाठपुरावा करत असतात, त्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करतोय. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एवढंच सांगेन की साहेब जे आज आपण इकडे जर दर्जा दिला तर नक्कीच या काळामध्ये, पुढच्या काळामध्ये या आरणचा विकास होईल आणि तो विकास झाला तर नक्कीच आमचे पूर्ण समाज बांधव आपला खूप खूप आभारी राहील. आपले खूप खूप धन्यवाद मी या ठिकाणी. आणि आपण आज आलात सर, एवढ्या गडबडीत, म्हणजे आपल्या आज नागपूरमध्ये अनेक कार्यक्रम होते. आम्हाला जेव्हा कार्यक्रम वाचत होतो आम्हाला वाटलं की कुठे आम्हाला फोन येईल की अरे बाबा माझं थोडंसं अडचण, पण साहेब आपण आलात, बिफोर टाइम आलात, एकदम राईट टाइम आलात. आमची मंडळी पण सगळे आमचे समाज बांधव पोचलेत. मी सर्वांच्या वतीने आपलं खूप खूप आभार मानतो. भुजबळ साहेबांचेही आभार मानतो, कारण की त्यांनी पण ते परदेशात होते, ते कालच आले आणि आल्याबरोबर ते आज जेटलॅग असतानाही ते आज आपल्या या कार्यक्रमात आले, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद साहेब. आपण खऱ्या अर्थानं संत शिरोमणी सावता महाराज यांच्या तीर्थक्षेत्र आरणच्या विकासासाठी सविस्तर अशी आपली मागणी साहेबांकडे मांडलीच आहे. यानंतर महाराष्ट्राला ज्या आवाजाचा प्रचंड असा नाद आहे, असं महाराष्ट्र राज्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब
यांना मी विनंती करतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं. महाराष्ट्र राज्यामध्ये 1985 साली ज्या साहेबाने अरण तीर्थ विकासासाठी आपला निधी जमा केला आणि या अरण तीर्थ क्षेत्रावरती हा सभा मंडप बांधण्याचं काम देखील त्याच वेळी केलं होतं. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुचे बाले किल्ले, असाच मुचा ताठर माथा जरा न खाली लवे, तुफानातील दिवे आम्ही रे, तुफानातील दिवे. यानंतर नामदार छगनरावजी भुजबळ साहेब. सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी वंदन करतो आणि आपण सगळा एवढा प्रचंड जनसमुदाय जनता जनार्दन आलेला आहे त्यांना सुद्धा तुम्हा सगळ्यांना वंदन करतो. आज या मंचावर आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी प्रचंड व्यस्त असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माझे सहकारी माननीय नामदार अतुल सावे, रुपालीताई चाकणकर, माझे ज्येष्ठ आमदार लेखक आदरणीय राम कांडगे, प्राध्यापक आमदार राम शिंदे, आमदार योगेश टिळेकर, आमदार सातपुते, सचिन कल्याण शेट्टी आमदार, माजी आमदार बाळासाहेब शिरस्कर, ॲडव्होकेट ससाने, सुभाष राऊत, प्राध्यापक सुवर्णनाथ चव्हाण गुंड, रविकांत महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, महामंडलेश्वर, मनीषानंद महाराज, रखमाजी महाराज, केशव महाराज उखळीकर, अभिमन्यू मामा उबाळे, लोखंडे महाराज, संत शिरोमणी सावता महाराज यांचे सर्व भक्तगण, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आज हा जनसागर इथं लोटलेला आहे. 875 वर्षापूर्वी प्रथम संत सावता महाराज यांनी समाधी घेतली आणि त्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ही सर्व मंडळी जी आहे हजर होते आणि म्हणूनच त्या सर्व संतांचे संत शिरोमणी असं सावता महाराजांना म्हटलं गेलं. या ठिकाणी शिरोमणी सावता महाराजांचे अभंग प्रसारित करणे, प्रकाशित करणे, भजन कीर्तन सत्संग यासाठी प्रशस्त हॉल, वारकरी शिक्षण संस्था, उपेक्षित अनाथ घटकासाठी
त्यांचे आजोबा देवमाळी हे पंढरीचे वारकरी, पुरसोबा आणि डोंगरोबा त्यांची मुलं, त्यांचे आजोबा, त्यांचं लग्न झालं नांगिताताई या मुलीशी आणि त्यांच्या पोटी सावतोबाचा जन्म झाला. सावता माळी यांचा अरणपासून 2 मैलावर असलेल्या भेंड गावच्या भानवसे रुक्माळी घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न झालं. विठ्ठल आणि नागाबाई त्यांची 2 अपत्य. महत्वाचं म्हणजे काय, कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे, अशी प्रवृत्ती मार्गे शिकवणारा हा मार्ग आपण घ्या हे शिकवणारे संत सावता. इथे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आता हा कांदा मुळा भाजी म्हणजे शेती, श्रम, कष्ट, याच्यातच देव आहे. देव तिथं आहे. देव नाही देवळात, देव नाही देव्हाऱ्यात असं म्हटलेलं आहे. देव कष्टात आहे, देव माणसात आहे, देव तुमच्या श्रमात आहे. जिथं आपण काम करतात तिथे देव आहे. संत गोरोबा कुंभार माती तुडवता तुडवता स्वतःच बालक सुद्धा त्या पायाखाली गेलं. प्रत्यक्ष पांडुरंगाने पुन्हा त्याला जन्म दिला. अशी ही माणसं. आणि प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा अशाच लोकांच्या मदतीसाठी सहाय्यासाठी धावत असतो. मध्ये चांगलं एक भक्तिगीत आहे, तो नाम्याची गुरे चाकतो चोखोबाची खीर चाकतो. चोखोबा म्हटलं तर दलित समाजातील एक संत, त्याची खीर हा पांडुरंग चाकतो, गुरं राखतो, दामाजी पंतांसाठी धावून येतो. संत सावता महाराजांचा ते काम सुरू असताना आज सुद्धा आपण पाहतो. सगळ्यांनी सांगितलं, वारी गेल्यानंतर आषाढी कार्तिक विठ्ठलाची भेट इथे होते. किती मोठं भाग्य आहे संत सावता महाराजांचं. हे सगळे महाराष्ट्रातील संत जे आहेत ते आपण जर पाहिले, वेगवेगळ्या लहान लहान समाजातल्या आणि अतिशय चांगली शिकवण तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. संत तुकाराम कुणबी समाजाचे, सावता माळी समाजाचे, संत नामदेव शिंपी समाजाचे, संत नरहरी सोनार समाज, संत सेना नाभिक समाज, गोरोबा कुंभार समाज, गाडगे महाराज परीट समाज, संत रोहिदास महाराज चर्मकार समाज, चोखामेळा दलित मागासवर्ग, संत जगनाडे महाराज तेली समाज, संत भगवे बसवेश्वर लिंगायत समाज, संत सीताराम बाबा लोहार समाज, सेवालाल महाराज बंजारा आणि भगवान विश्वकर्मा सुद्धा. सत लहान लहान समाजातील हे संत जे आहेत यांनी हा महाराष्ट्र देश घडवण्यासाठी काम केलं. भक्तिभाव, भ्रातृभाव, बंधुभाव वाढवण्याचं काम या आपल्या राज्यात देशात त्यांनी केलं. सावता महाराज म्हणतात, योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता. हे बाकी सगळं फक्त नाम स्मरण करा, सोपं आहे. तीर्थ व्रत दानाष्टांग याचा पांग आम्हा नको. समाधी समाधान तुमचे चरण पाहता
सावता म्हणे दया क्षमा हेची तुम्हा उचिता. दया क्षमा शांती, माणसांची सेवा, लोकांची सेवा, याच्यातच सगळं काय आहे. आमची माळी यांची जात शेत लावू बागायत, कांदा मुळा भाज्या वगी विठाबाई माझी, लसण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची गरज नाही. संसार करून सुद्धा तुम्हाला परमार्थ साधता येईल हे सगळ्यांनी सांगितलं. स्वतः संत सावता महाराज आणि त्यांचे आजोबा, त्यांचे वडील हे आयुर्वेदातील मोठे जाणकार, आणि संत सावता महाराज सुद्धा जाणकार. अनेकांना त्यांनी म्हणजे पटकीच्या रोगाला सुद्धा त्यांनी औषध देऊन बरं केलेलं आहे. मोठमोठे शास्त्री बुवा सुद्धा ज्या वेळेला एखाद्या मुलाला मुलीला आराम पडत नाही, संत सावता महाराजांच्याकडे येऊन त्या आयुर्वेदाचा उपयोग करून घेत आणि बरे होत. ही सगळी जी आहे म्हणजे केवळ संत आहेत, परंतु त्यांनी लोकसेवा केली, अन्नधान्य पिकवण्याचं काम केलं. हे सगळं त्यांनी केलं, सांगण्यासारखी खूप आहे. परंतु आता आपल्याला सगळ्यांना उपमुख्यमंत्री महोदयाचं भाषण ऐकायचं आहे. इथं आता हा कार्यक्रम आहे, हा तर जो आहे हा अनेकांनी वर्गणी वगैरे जमवली, सुरू झाला कार्यक्रम. पण मगाशी अनेकांनी सांगितलं, अनेक संत महात्म्यांच्या ठिकाणी 200 कोटी 250 कोटी रुपयाचे आपण आराखडा निर्माण केला, काम सुरू. आम्ही सुद्धा इथल्या PWD ला सांगितलं मी, आणि त्याप्रमाणे आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे. आणि तुम्ही असल्यानंतर अजितदादा त्यांना पण सांगितलं, पैशाची कमतरता पडणार नाही, आराखडा मात्र मजबूत चांगला करून द्या. तो आराखडा आपण सगळ्यांनी पाहू, तो तयार होतो आहे. त्याच्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची ते मदत घेत आहेत, आणि हा चांगला आराखडा तयार होईल. पण त्यापूर्वी आपण अनेकांनी सांगितलं, आणि माझ्या हातामध्ये एकानं पुस्तक आणून दिलं, सोन्यासारखी माणसं, फार जुनं पीक. 40 वर्षापूर्वी नाशिकच्या या मंडळींनी पैसे जमा करायला सुरुवात केली. का तर अरणलाच एक सभा मंडप बांधला पाहिजे. आता तर आमच्याकडे कोणी येतो आणि ताबडतोब 20 लाख रुपये दिले, सभा मंडप 15 लाख सभा मंडप. पण त्यावेळेला, आणि मग त्यावेळेला 5,000 1,000 2,000 500 असे पैसे, ते सगळ्यांची यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली. आणि त्यावेळेला माझ्याकडे आलं, मी पण त्यांना काही नाराज केलं नाही. पण आमदार होतो मी त्यावेळेला, 85 सालाचे. 15,000 रुपये दिले, त्यावेळेला 2,000 रुपये तोळं सोनं होतं. परंतु जे आहे त्यांनी माझं एवढं कौतुक केलं की भुजबळ साहेब तुम्ही एवढेच दिले पैसे. एवढं एक पुस्तकच त्यांनी लिहिलं, आणि त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी जी आहेत किती त्यांची नावं घ्यावी. त्याच्यामध्ये पांडुरंग गायकवाड म्हणून 1950 साली BA BCom झालेले मोठे थोर पत्रकार, यशवंतरावांबरोबर काम केले, त्यांनी पुढाकार घेतला. मारुतीराव खैरे, बाबूराव जेजूरकर, शंकरराव जेजूरकर, मधुकर जेरुजकर, डॉक्टर कमौत, ही सगळी मंडळी. मुद्दाम त्यांचा मी इथे उल्लेख करतो की त्यावेळेला प्रथम हा मंडप आजही, आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय, हा 40 वर्षानंतर हा मंडप आहे तसाच आहे, हो, एकदम मजबूत आहे. आता आम्ही मंडप बांधतो आणि पुढच्या वर्षी गेलं का इकडे तडा पडला आणि तिकडे तडा पडला. पण त्यावेळेला हा मंडप बांधला लोकांनी, उत्तम. पण आता स्वरूप वाढणार आहे, आणि ते स्वरूप जे वाढत आहे त्याचं पुढचं सगळं काम जे आहे हे अर्थातच महाराष्ट्र सरकार, मग फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, आमचे जे सावे साहेब आहेत, त्यांना सांगितलं, आता तुम्ही तरुण आहात आमच्यापेक्षा, तुम्ही आता अधिक मोठा वाटा आता उचलायला पाहिजे, सतत इथे यायला पाहिजे. आम्ही तर करतोच, आम्ही आहोत तुमच्या बरोबर, आम्ही कुठे जात नाही, काळजी करू नका. पण आता तुम्ही प्रत्येक नवीन 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 लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, यायला पाहिजे.
प्रत्येक ठिकाणी जे आहेत आपल्या लोकांना जे आहे फुले वाडा त्याचं काम सुद्धा कालच मिटिंग घेतली आपण शिंदे साहेबांनी अजितदादांनी मिटिंग घेतली परत काल मी मिटिंग घेतली फुलेवाड्याचं सुद्धा जे आहे प्रांगण मोठं करण्याचं आणि सावित्रीबाई फुले सभागृहाबरोबर ते जोडण्याचं काम त्याला जवळजवळ 200 कोटी रुपये मंजूर केले आणि ते काम सुद्धा जे आहे आता मारले आणि महत्वाचं म्हणजे भिडेवाड्यासाठी जे आम्ही जो आहे 20-25 वर्ष कोर्टात इकडे तिकडे लढत राहिलो शेवटी हे सरकार आल्यानंतर अधिक वेग मिळाला यांनी आणि म्हणजे देवेंद्र शिंदे अजितदादा तिघांनी मीटिंग घेतली सगळ्यांना धक्के मारले म्हणजे लवकर लवकर काहीतरी करा शेवटी ते झालं बुवा आता हे सगळं तयार झालं 15 ऑगस्ट नंतरच्या आठवड्यात त्या पहिल्या 10 दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि त्या भूमिपूजनाला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब आले पाहिजेत असं मी देवेंद्रांना सांगितलं ज्या सावित्रीमाईने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेनं पहिली मुलींची शाळा निर्माण केली काय दगडधोंडे खाली काय शेणाचा मारा खाल्ला रक्त येईपर्यंत सगळं काही त्यांनी जे सहन केलं आणि आज आमच्या या मुली शिकायला लागल्या भगिनी शिकायला लागल्या आज तर आमच्या या सरकारनं जाहीर करून टाकलं जेवढ्या मुली शिकतील त्यांना शिकू द्या डॉक्टर करा इंजिनियर करा आणखीन काय करा सगळे पैसे आम्ही देतो हे सगळं त्याने शिकवा मुली सावित्रीबाईंचं पुढचं काम जे आहे ते सरकार करत आहे मोठ्या नेटानं हे काम सुरू आहे त्याच्यासाठी मुलांनाही शिकवायलाच पाहिजे पण हल्ली काय आमच्या गावांमध्ये याच्यात काय तुला काय 7 बुक शिकली ना लग्न करायचे पोराला शिकवा पण मुलींना शिकवा बघा फुकट तुम्हाला जे आहेत शिक्षण मिळणार आहे आपण ते शिकवलं पाहिजे कार्यक्रम तर तसे अनेक जे आहेत आपण इथे आखलेले आहेत आणि हे कार्यक्रम जे आहेत आपण पूर्ण करायला पाहिजे लाडकी बहीण योजना सुरू केली आता आपल्या काही लोकांना वाटतं की बाबा हे काय आहे हे आता फक्त आता निवडणूक आली म्हणून करणार आहे नंतर हे काही करणार नाही यांनी सांगितलंय अजितदादांनी सांगितलं रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ही योजना करतच राहणार परंतु देवेंद्रजी बाकीचे लोक सांगतात अरे फक्त निवडणुकीपुरतं आहे याचा अर्थ जर ते निवडून आले तर ही योजना बंद होणार कारण त्यांचा विश्वास नाही त्यांची धमक नाही त्यामुळे ते आताच शंका सांगतात अरे हे निवडणुकीपुरतं आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही आलात की हे बंद होणार आणि ते बंद व्हायचं नसेल तर आपल्यालाच परत यावं लागेल या जनता जनार्दनाच्या आशीर्वाद यात आम्ही सांगत नाही हीच मंडळी बोलायला लागली तर काय करायचं राजकारण आणायचं नाही आपण पण हे काम जे सुरू केलं ते पूर्ण करायचं असेल ते काय 1 वर्षासाठी 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी नाही आहे वर्षानुवर्ष जे आहे हे चालवायचं आहे गोर गरिबाच्या झोपडीमध्ये घरामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेला 1,500 रुपये महिन्याला आपण देणार आहोत मुलीच्या जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,05,000 रुपये आपण त्यांना देणार आहोत मुली झाल्या तरी काळजी करायचं कारण नाही उच्च शिक्षण मग सांगितलं मोफत उज्ज्वला योजना जी आहे हे आपल्या सरकारतर्फे 3 सिलेंडर मोफत देणार वर्षाला अधिक मोदी साहेब सुद्धा जे आहेत त्या सिलेंडरना आर्थिक मदत करता आहे मुख्यमंत्री युवा शिक्षण प्रशिक्षण तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्या कुशल व्हा 10,000 रुपये महिना स्टायपेंड मिळणार तुम्हाला शिकायला काय हरकत आहे रे बाबा कौशल्य विकास करा फक्त जे आहे मला पिऊनची नोकरी द्या मला याची नोकरी द्या त्याची नोकरी द्या
त्या नोकरीच्या मागे लागण्याऐवजी हे शिका, कौशल्य घ्या. सुतार काम असेल, लोहार काम असेल, वीज काम असेल, अनेक काम आहे, लेखवर काम करायचं असेल, हे सगळं कौशल्याचं काम आहे. शिका. 10,000 रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन प्रत्येक हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान आपण देणार. शेतकऱ्यांना मोदी साहेबांचे 6,000, आपले 6,000, 12,000 रुपये देणार. आणि आपण तर सांगितलं आता याच्या पुढे आपल्या पुढे कोणीही आपल्याकडे विजेचं बिल घेऊन येणार नाही. विजेचं बिलच आपल्याला येणार नाही. आणि त्यांनी सांगितलं सौर पंप जो आहे, सौर पंप फुकट आपल्याला देणार, तो लावून घ्या. वीजच तुम्हीच वीज तयार करणार सूर्यनारायणाच्या कृपेनं आणि ती वीज वापरणार. म्हणजे विजेचं बिल काही येणे नाही, हे फुकट तुम्हाला देणार. त्याचं काम सुरू झालेलं आहे. मागेल त्याला आपण सोलर पंप देणार आहे, पण मागा तर खरं सरकार तर उदार झालंय. आपली जोडी फाटकी असायचं काय कारण आहे. घ्या सोलर पंप सुद्धा घ्या, बसवा. आणि आता तीर्थच आपण तीर्थस्थानी आलो, वेगवेगळ्या तीर्थ ठिकाणी जायचं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता ज्यांचं जे आहे थोडस जरा वय जरा झालेलं आहे, म्हणजे आमचं नाही झालेलं आहे थोडं, आमचं फक्त 77-78 आहे. काय आमचं काय हो ना, ते म्हणे तुमचं पण वय झालं, तुम्ही पण आता तेच करा. तर ज्यांचं जे आहे थोडस आयुष्य सावलीकडे वळलेलं आहे, त्यांना फुकट तीर्थयात्रा ती सुद्धा जे आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. अशा रीतीनं अनेक कार्यक्रम आपण इथे करत असताना, आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रोफेसर डॉक्टर सुवर्णनाथ चव्हाण गोंड यांनी संत सावता माळी अभंग आणि विचार अतिशय चांगल्या रीतीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यावर सावता महाराज कसे निसर्गोपचार करत होते यापासून अनेक गोष्टी, सेंद्रिय शेतीचा आदर्श त्यांनी कसा घालून दिला, अनेक गोष्टी तुम्हाला या पुस्तकात सापडतील. आपण अभ्यास करा. नुसतं आपण महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही, तर महाराज काय करत होते त्यांच्या पावलावर एक तरी पाऊल टाकायचा प्रयत्न आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत सावता महाराज. अमर 2 सत्कार, जय भाऊचा सत्कार. धन्यवाद साहेब. यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचा पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, दुष्काळावरील उपाय म्हणून ज्यांची ओळख आहे, असा मान देशाचा स्वाभिमान, ऊर्जावान आमदार, कर्तृत्ववान आमदार जयकुमार भाऊ गोरे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय. आदरणीय जयकुमारजी भाऊ गोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. मला या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायला अतिशय आनंद वाटतो की या सत्काराच्या निमित्तानं मी संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नामदार अतुलजी सावे साहेब आणि जयकुमारजी गोरे साहेब या दोघांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही जमीन घेत असताना ज्याने या सगळ्या कार्याला प्रचंड असं पाठबळ दिलं, त्यामध्ये नामदार अतुलजी सावे साहेब आणि जयकुमार भाऊ गोरे यांचं नाव अतिशय अभिमानाने या ठिकाणी घ्यावं लागेल. यानंतर यानंतर औरंगाबादची जी टीम आहे त्यांनी देवेंद्रजी स्वागत करायचं आहे. झालं सॉरी छत्रपती संभाजीनगर येथील झालं स्वागत झालं. यानंतर फक्त पिंपरी चिंचवड शहर टीम तर्फे स्वागत, संतोषांना लोंढे यांच्या तर्फे स्वागत. धनंजयजी अल्लाट, संजय बाबा करपे, पद्मागरजी वाघमारे, अप्पासाहेब लोखंडे, पंडराजी बनकर, सर्वांचे स्वागत झालेले आहे. विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले
आणि माई सावित्रीच्या या महाराष्ट्रामध्ये शाहू ज्योतीचं सुंदर असं शिल्प या ठिकाणी सप्रेम भेट देऊन माननीय मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। दरम्यानच्या काळामध्ये प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे सर, पीडीसी बँकेचे अध्यक्ष पुणे, यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आदरणीय साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। यानंतर या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी सदैव प्रयत्न केले, साहेब या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग सावता महाराजांच्या मळ्यात आला आणि सावता महाराजांच्या मळ्यात येऊन खऱ्या अर्थानं या संत चळवळीची सुरुवात याच अरणतीर्थ क्षेत्रातून झाली। महाराष्ट्र बदलाची नांदी ही आदरणीय साहेबांच्या हस्ते याच मंचावरून या ठिकाणी होणार आहे। मी विनंती करतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्प संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतो आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं केवळ स्त्री शिक्षण नाही तर संपूर्ण सुधारणेची मुहूर्तमेढ केली, ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील वंदन करतो। आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते छगनरावजी भुजबळ साहेब। हा कार्यक्रम एक प्रकारे आध्यात्मिक असल्यामुळे आज भुजबळ साहेबांची वाणी देखील एखाद्या संतासारखीच होती, त्यामुळे त्यातनं अध्यात्म जास्त येत होतं, त्यांचे नेहमीचे बाण कमी सुटले। ज्यांनी या कार्यक्रमाकरता पुढाकार घेतला ते आमचे सहकारी राज्याचे गृहनिर्माण आणि ओबीसी विकास मंत्री अतुल सावेजी, सावता महाराज वसेकरजी, प्रभू महाराज माळी, महामंडलेश्वर मनीषानंद महाराज, केशव महाराज उखळीकर, आमचे सहकारी आमदार रामभाऊ शिंदे, आमदार योगेशजी टिळेकर, ज्येष्ठ आमदार जयकुमारजी गोरे, सचिनजी कल्याण शेट्टी, रामभाऊ सातपुते, महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, रामभाऊ कांडगे, बैरामजी शिरस्कर, या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब माळी, अभिजित पाटील, आमचे सहकारी अविनाशजी ठाकरे, चेतनजी केदार, रंजन भाऊ गिरमे, अनिलजी जाधव, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री क्षेत्र अरण या ठिकाणी आज जिथे खऱ्या अर्थानं सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा विचार दिला आणि या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी पहिल्यांदा संजीवन समाधी घेतली आणि हे क्षेत्र पावन केलं, पवित्र केलं, अशा या क्षेत्राच्या विकासाकरता आज या ठिकाणी भूमिपूजन झालं। 100 सुसज्ज खोल्या, संत शिरोमणी सावता महाराज वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था, संत शिरोमणी सावता महाराज जीवनपट शिल्पसृष्टी समूह, संत सावता महाराज शिल्प, संत सावता महाराज यांचा मळा, असे एकूण मोठ्या प्रमाणात कामाची सुरुवात आज झाली आणि मी या संपूर्ण समितीचे आणि
या ठिकाणी आमच्या अतुलजींचे आभार मानतो की या कार्यक्रमाकरता तुम्ही मला बोलवलं आणि ही संधी मला या ठिकाणी दिली. खरोखर मी तुमचा ऋणी आहे. कारण संत श्रेष्ठांच्या श्री क्षेत्रामध्ये इतकं मोलाचं काम होत असताना त्याला आपला हात लागणं यापेक्षा मोठा आशीर्वाद हा जीवनामध्ये कुठलाच असू शकत नाही, हे मानणाऱ्यांपैकी मी आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये की या ठिकाणी सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं कर्मयोग आपल्याला सांगितलं. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे त्यांच्या शब्दांनी केलं. त्यांच्या घरी एक परंपरा होती. आजोबा असतील, वडील असतील, ते स्वतः असतील, या परंपरेने साधारणपणे समाजातल्या विविध लोकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत झाला पाहिजे, समाज एकसंघ राहायला पाहिजे, अशा प्रकारचा विचार 800 वर्षापूर्वी 11व्या शतकामध्ये त्यांनी ठेवला. अवघ्या 45 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं, पण या 45 वर्षामध्ये त्यांनी जे केलं त्यामुळेच 800 वर्षानंतर देखील त्यांचे शब्द, त्यांचे विचार हे प्रासंगिक आहेत, नव्हे तर ते समाजाला दिशा आणि गती देत आहेत. हे खऱ्या अर्थानं संतांचं कार्य आहे आणि म्हणूनच त्यांना नमन करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो. आज खरं म्हणजे एक प्रकारचं ऊर्जा केंद्र आपण या ठिकाणी तयार करतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सांगत असताना किती सोप्या शब्दामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ सावता महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आणि समाजामधली निराशा दूर करत समाज एकसंघ राहायला पाहिजे, समाज भक्तीने ओतप्रोत असला पाहिजे, पण त्याच वेळी समाज समतावान देखील असला पाहिजे. असमतेचं बीजारोपण दूर झालं पाहिजे, अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाला पाहिजे. अशा प्रकारचे विचार हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संत शिरोमणी सावता महाराजांनी मांडले आणि म्हणून त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे हे कशा प्रकारे लोकांना एकत्रित करतायत, हे कशा प्रकारे लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत, अशा प्रकारची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनाही अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु सावता महाराजांमध्ये जी शक्ती होती, मगाशी ताईंनी देखील सांगितलं, ते कधीही पंढरीला गेले नाही, पण पंढरीचे विठुराया त्यांच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले, त्यांच्या मळ्यामध्ये आले. भक्तीची शक्ती ही आहे आणि विठुरायांनी तर सांगितलंच. शेवटी विठुराया इतके युग झाले, केवळ एका भक्ताकरता त्या ठिकाणी एका विटेवर उभे आहेत. त्यामुळे आपल्या भक्ताची काळजी घेणारी विठू माऊली ही या ठिकाणी अरणमध्ये खऱ्या अर्थानं सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आली. आणि मला असं वाटतं की या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही एक अत्यंत मोठी घटना आहे की प्रत्यक्ष विठू माऊलींनी त्यांना दर्शन दिलं. आणि म्हणूनच आपण पाहतो की त्यांना संत शिरोमणी आपण म्हणतो. 1295 साली पहिली संजीवन समाधी त्यांनी घेतली. त्यानंतर 1296 साली ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे संजीवन समाधी घेणारे पहिले वारकरी संप्रदायातले संत म्हणून आज त्यांची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही आमची चूक आहे की 85 साली भुजबळ साहेब सांगत होते, 85 साली या ठिकाणी काही लोकांनी एकत्रित येऊन सभा मंडप बांधला. भुजबळ साहेबांनी देखील त्या काळामध्ये त्यात मदत केली. पण त्यानंतर ज्या प्रकारचा विकास या ठिकाणी व्हायला हवा होता तो विकास होऊ शकला नाही. काही थोडा निधी या ठिकाणी मिळत गेला, परंतु अपेक्षित अशा प्रकारचा विकास, कारण शेवटी जिथनं विचाराचं अंकुर फुटलं त्या ठिकाणी जर आपण विकास केला नाही तर मला असं वाटतं
की त्या विचाराशी आपण प्रामाणिक राहिलो नाही, त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो, याला अ दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येईल. आणि भुजबळ साहेब, याकरता जो काही आराखडा आपण तयार करतोय, तो आराखडा जेवढ्याचा होईल तेवढा निधी तर आपण देऊच, पण आजच 100 कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता राखून ठेवण्याचा निर्णय हा आपण निश्चितपणे घेऊ. कारण तुम्ही स्वतः सांगितलं, नामदेव महाराजांनी अरणबद्दल काय बोललेलं आहे. धन्य ते अरण, रत्नाची खाण, जन्मला निधान, सावता तो सावता सागर, प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी, असं स्वतः नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्राचं भाग्य किती थोर आहे. ही संत भूमी आहे, संतांची भूमी आहे. एकीकडे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पराक्रमाने याला पराक्रमाची भूमी केलं, पण त्याच वेळी संतांनी याला संत भूमी म्हणून देखील या महाराष्ट्राचा गौरव केला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरोबा, संत एकनाथ, संत तुकाराम, संत सावता, संत चोखोबा, संत जनाबाई, संत कानोपात्रा, मी यादी वाचत राहिलो तर ती यादी कधीच संपणार नाही. आणि या प्रत्येकाने आपल्याला जो काही विचार दिला त्यावेळी तर तो सुसंगत होताच, पण आज हजारो वर्षानंतर, शेकडो वर्षानंतरही तो विचार सुसंगत आहे. मी तर असं म्हणेन की एवढी आक्रमण झाली, सातत्याने या महाराष्ट्राच्या भूमीवर परकीय आक्रांते आक्रमण करत होते. ही आक्रमण केवळ आमच्या संपत्तीवर नव्हती, ही आक्रमण आमच्या आस्थेवर होती, आमच्या धर्मावर होती, आमच्या विचारांवर होती, आमच्या संस्कृतीवर होती. जगाच्या पाठीवर एवढ्या आक्रमणानंतरही ही संस्कृती जिवंत राहिली, याचं एकमेव कारण आमची संतांची परंपरा होती, ज्या परंपरेनं प्रत्येक वेळी सामान्य माणसाला त्या भक्ती मार्गाने नेलं आणि त्याच्यामध्ये विजिगीषू वृत्तीचं बीजारोपण केलं, त्याला निराशेतनं बाहेर काढलं. किती अन्याय होत होता तरी देखील तुला त्या ठिकाणी जगावं लागेल, तुला लढावं लागेल, तुला तरावं लागेल, अशा प्रकारे या संत परंपरेने आपल्याला सांगितलं. आणि म्हणूनच आज खरं म्हणजे आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही संत परंपरा आपल्याकडे आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात संत ज्ञानदेवांच्या आग्रहाने संत नामदेवांसोबत पहिली तीर्थयात्रा घडली आणि त्या तीर्थयात्रेच्या उद्यापनाच्या वेळी खऱ्या अर्थानं नरहरी सोनार, विसोबा खेचर, पारसा भागवत, संत चोखामळा, अल्हाण, बांका या सर्व संतांच्या सोबत संत सावता माळी देखील सावता महाराज देखील उपस्थित होते. अशी नोंद नामदेवांनी आपल्या अभंगात करून ठेवलेली आहे. म्हणजे हे सगळे समकालीन संत वेगवेगळ्या जातीचे होते, वेगवेगळ्या समाजाचे होते, पण यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही. आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरुवांनी त्या ठिकाणी लिहिले आणि तुकारामांची गाथा ज्यावेळेस बुडवण्याचा प्रयत्न झाला तर ती पुन्हा त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम संताजी महाराज जगनाळेंनी केलं. समाज वेगळे होते, जाती वेगळ्या होत्या, पण यांना जोडणारा एक भागवत धर्म होता, यांना जोडणारा एक वारकरी संप्रदाय होता, यांना जोडणारी मानवता होती, यांना जोडणारं एक असं रक्ताचं नातं होतं की ज्याने आपल्या समाजाला एक संघ केलं. आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे, जी परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात पाहतोय. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये समाज विखंडित होतोय. ज्या प्रकारे समाजामध्ये आपल्याला भेद तयार होताना दिसतोय, कधी कधी प्रश्न पडतो, एवढी मोठी संतांची मांदियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का? मला असं वाटतं की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील, ते कुठल्याही पक्षाचे असतील, जर मोठे मोठे नेते केवळ मूग गिळून बसले आणि मतांच्या राजकारणाकरता समाजातली दुही ही जर त्यांनी मान्य ठेवली, तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल. आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे
की एक संघ समाज ठीक आहे, प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत, ते महत्वाचे देखील आहेत, ते सोडवले देखील गेले पाहिजे. परंतु हे करत असताना समाज समाजाच्या समोर उभा आहे, कुठेतरी दरी पडली आहे, कुठेतरी विभंगलेला दुभंगलेला अशा प्रकारचा समाज आहे. मला असं वाटतं सावता महाराजांना देखील हे मान्य नव्हतं आणि कुठल्याच संताला हे मान्य नव्हतं. आज खरं म्हणजे आम्ही जर संतांची आमची नाळ जुळली असं सांगत असू, आम्ही वारकरी संप्रदायाचा इतिहास या ठिकाणी सांगत असू, पंढरीला ज्यावेळी भागवतांचा मेळा भरतो आणि पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घेतो, त्या पांडुरंगाची महिमा आम्ही जर सांगत असू, तर पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण समाज एकसंघ केला पाहिजे आणि आम्ही सगळे एकमेकाच्या पाठीशी उभे आहोत, एकमेकाच्या सुखदुःखात उभे आहोत, गावगाड्याला एकमेकाच्या सोबत उभे आहोत. अशा प्रकारची अवस्था ही जर आपण उभी केली तर खऱ्या अर्थानं संतांची नातं सांगण्याची त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं एक सोय होईल, अन्यथा संतांची नातं आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून आज या निमित्ताने खरं म्हणजे सावता महाराजांचे 37 अभंग फक्त आपल्याला सापडले, पण या 37 अभंगातून ज्या प्रकारचे विचार त्यांनी मांडले बघा, 1200 वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी काही अंतर आपल्याला दिसत नाही. आपण म्हणतो मराठी अभिजात भाषा आहे, त्या अभिजात भाषेकरता आपण अनेक त्या ठिकाणी पुरावे देतो. दुसरा पुरावा काय पाहिजे? या ठिकाणी सावता महाराजांचे अभंग जर आपण समोर ठेवले तर मराठी किती अभिजात आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारचे त्यांचे अभंग आहेत. त्याच्यामधलं प्रासंगिकता, त्याच्यामधलं पर्यावरण, त्याच्यामधली शेती, त्याच्यामधला सामान्य माणसाचा उद्रेक, त्याच्यामधली भक्ती, ही प्रत्येक गोष्ट. आणि म्हणूनच आज हजारो लोकांनी या अभंगावर PhD केली, कारण आजही ते अभंग तेवढेच प्रासंगिक आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आज ही जी काही एक परंपरा त्यांनी दिली आहे, या परंपरेला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि भिडेवाडा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. सर्वोच्च न्यायालयात देखील आपण आता केस जिंकलो, त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू भुजबळ साहेब की भूमिपूजन माननीय मोदी साहेबांच्या हाताने झालं पाहिजे. कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो समाज रसातळाला चालला होता, जो समाज विषमतेनं त्या ठिकाणी ग्रसित होता आणि ज्या समाजाने आमच्या स्त्रियांना देखील शिकण्याचा अधिकार नाकारलेला होता, त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं, त्याच्या विरुद्ध क्रांती केली. ही क्रांती जर झाली नसती तर आज सावित्रीच्या लेकी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतकी प्रगती करताना आपल्याला कधीच दिसल्या नसत्या. आज आपण या योजना आणतोय भुजबळ साहेब, लाडकी बहीण सारखी योजना आणतोय, कारण सावित्रीच्या लेकी या आज खऱ्या अर्थानं इतक्या जागृत झाल्यात की त्यांचा विचार जर तुम्ही केला नाही तर त्या तुम्हालाही आता बसू देणार नाहीत. अशा प्रकारची अवस्था आलेली आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या सरकारनं या ठिकाणी लाडकी बहीण सारखी योजना आणली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपले विरोधक आज कोर्टात गेले होते, हायकोर्टात, लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून. हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी त्यांची पिटिशन एंटरटेन केलेली नाही. त्यामुळे आता आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. पण किती बेगडी लोक आहेत, इकडे कोर्टात जातात आणि तिकडे लाडकी बहीण लिहून स्वतःचा फोटो घालतात. लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे, हे जे सावत्र भाऊ आहेत ना, यांच्यापासून जरा तुम्ही सावध राहा, थोडं सावध राहा. आज खऱ्या अर्थानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना खरी आदरांजली काय आहे तर या सरकारनं आमच्या मुलींकरता उच्च शिक्षणाचे सगळे दार मोकळे केलेले आहेत. एक पैसा लागणार नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये लाखो रुपयाची आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल, हा निर्णय आपण केलेला आहे. इंजिनियर, डॉक्टर, MBA प्रत्येक
जवळपास 507 कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींना एका नव्या पैशाची फी लागणार नाही. मला विश्वास आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे स्वर्गातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला आशीर्वादच दिला असेल, कारण त्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलंय. खरं म्हणजे आमच्या माळी समाजाने या महाराष्ट्रामध्ये शेतीचं क्षेत्र असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, या ठिकाणी उद्योगाचं क्षेत्र असो, ज्या प्रकारची प्रगती केलेली आहे ही प्रगती खरोखर मला असं वाटतं नेत्रदीपक अशा प्रकारची आहे. आणि ज्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी ऊसाची लागवड करून आणि कारखाना सुरू होऊ शकतो अशा प्रकारची मुहूर्तमेढ करणारा आमचा माळी समाज असेल किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना पादक्रांत करणारा आमचा हा समाज असेल, निश्चितपणे आज ज्या प्रकारची प्रगती आपण केलेली आहे ही उल्लेखनीय अशा प्रकारची प्रगती आहे. पण निश्चितपणे येथे थांबता येणार नाही. अजून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि या सगळ्या प्रगतीमध्ये, तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. आणि विशेषतः मी आमच्या अतुल सावेंचं अभिनंदन करेन. अतुल सावेंना ओबीसी विकास विभागाची त्या ठिकाणी आम्ही जेव्हापासून जबाबदारी दिली अत्यंत वेगानं त्यांनी त्या विभागाची कामं केली. यापूर्वी या विभागाची जबाबदारी रामभाऊ शिंदेकडे होती. रामभाऊंनी अतिशय वेगानं कामं केली होती. दुर्दैवाने मध्यंतरी हा विभाग जवळपास बंद झाल्यासारखा झाला होता. पुन्हा सरकार आलं आणि या विभागाला चालना मिळाली. आणि भुजबळ साहेब आहेतच. भुजबळ साहेब पूर्ण लक्ष ठेवून असतात सगळं योग्य चाललंय की नाही. आणि भुजबळ साहेब आम्ही नेहमीच तुमच्या सोबत या सगळ्या कामामध्ये असतो. त्यामुळे आज मला आनंद वाटतो की आमच्या ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेलचा विषय सुरू झालाय. आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी जर प्रवेश मिळाला नाही तर स्वयंसारख्या योजनेतनं त्यांना त्या ठिकाणी निर्वाह भत्ता आणि खाण्यापिण्याकरता जेवण भत्ता या दोन्ही गोष्टी देण्याची सुरुवात आपण केली. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशातली शिष्यवृत्ती आपण दिली. आणि त्या ठिकाणी आमचे ओबीसी विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं IAS IPS झाले पाहिजे, वेगवेगळ्या सेवांमध्ये गेले पाहिजे. याकरता महाज्योतीच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे. अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम हे आपण सुरू केले. मला सांगताना आनंद वाटतो, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र विभाग आपण सुरू केला. आणि आज 7,000 कोटी रुपयाचं बजेट आपण या विभागाला दिलाय. आणि येत्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या विकासाकरता आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी श्री क्षेत्र अरणमध्ये येण्याची संधी मिळाली आणि हे पुण्यकर्म करण्याकरता आपण मला निमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता महाराज. धन्यवाद साहेब. आपण खऱ्या